संशोधन वृत्तीचा मूळ पाया शालेय शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांनी जोपासला पाहिजे असं प्रतिपादन डॉक्टर प्राची पवार यांनी संजीवनी अकॅडमी येथे केलं। संजीवनी अकॅडमीमध्ये कलाम को सलाम या शीर्षकाखाली सायन्स मेला म्हणजेच विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्तानं विज्ञानाशी निगडित आधुनिक विषयांवर आधारित विविध प्रकल्प स्पर्धा घेण्यात आल्या। या स्पर्धांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात डॉक्टर पवार बोलत होत्या। याप्रसंगी संजीवनी रूरल एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, संजीवनी अकॅडमीच्या संचालिका मनाली कोल्हे, संजीवनी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर संजय आरोटे, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर डी.एन. कॅतनवार, प्राचार्य विजय आव्हाड आणि प्रवीण पवार, हेडमिस्ट्रेस सौ सुधा सुब्रमण्यम, ज्ञानेश्वर सांगळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते। याप्रसंगी डॉक्टर प्राची पवार यांनी आतापर्यंत सुमारे 37,000 नेत्र शस्त्रक्रिया केल्याबद्दल आणि नाशिक जिल्ह्यातील 5 गावे दत्तक घेऊन त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करीत असल्याबद्दल नितीन कोल्हे यांच्या हस्ते डॉक्टर पवार यांचा विशेष सत्कार करून गौरवण्यात आलं। प्रारंभी मनाली कोल्हे यांनी प्रास्ताविकात सर्वांचं स्वागत करून सांगितलं की विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, त्यांच्यात विज्ञाननिष्ठा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा या हेतूने हे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलंय। या उपक्रमात उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी बोलताना डॉक्टर प्राची पवार म्हणाल्या की या विज्ञान प्रदर्शनात सादर केलेल्या प्रकल्पांची पाहणी केल्यावर विद्यार्थ्यांची प्रगल्भता लक्षात येते। या बालशास्त्रज्ञांकडे बघून डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं व्हिजन 2020 हे मिशन निश्चितच पूर्णत्वात जाईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला। Today for the event of scientific exhibition and the theme was Kalam Ko Salam, which has been organized by Sanjeevani Academy, is worth appreciating because 45 projects scientifically that they have displayed, like how the solar energy, solar village, eco-friendly village, then the robo, and how power conservation can be done. Drip of with one bottle you can plant the tree for 8 days, and even how you can calibrate or calculate the starch and protein in the food at home. All these projects are worth seeing and worth appreciating. Even an eco-friendly, they have made one AC. So there are so many things that I feel 45 projects, I can't name all, but I really must appreciate the efforts that the teachers have taken. Rural area, Sanjeevani Academy is really giving a very high quality education that I feel. आणि मला असं वाटतं की सगळ्यांना, सगळ्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना पण मी खरं अभिनंदन करेन की तुम्ही एवढ्या चांगल्या शाळेमध्ये एवढं उच्च दर्जाचं तुम्ही शिक्षण ह्या मुलांना देतायत। आणि मला इथे येताना पहिले वाटत होतं ग्रामीण भागात चाललो आहे काय असणार आहे, पण इथे आल्यानंतर व्हॉट आय सी की एकदम अमेझिंग अँड हाय क्वालिटी सायंटिफिक इनोव्हेशनल प्रोजेक्ट्स दॅट आय एम सीइंग। आणि मला असं वाटतंय की नक्की या शाळेतनं कोणीतरी इनोव्हेटर इथे नक्कीच खूप सारे निघतील आणि चांगलं पुढे पण ते इंजिनियर, डॉक्टर्स असे तर बनतील, पण त्यापुढे पण काही नव्याने शोध हे नक्कीच करू शकतात अशी खात्री वाटते। आणि यांच्या ह्या कार्यक्रमाला, उपक्रमाला आणि शाळेला खूप खूप शुभेच्छा देऊन थांबते। यावेळी बोलताना नितीन कोल्हे म्हणाले की वेगवेगळ्या पातळीवर संशोधनाला खूप महत्त्व असतं, त्यासाठी संशोधन मूल्यांची रुजवण करण्यासाठी संजीवनी अकॅडमीनं आयोजित केलेला विज्ञान प्रदर्शनाचा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचं सांगून आयोजक आणि विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले। Manali ma'am, who has put this institution on a very high stage. I will give my principal, Dr. Ketanwa, our principal, Dr. Arote, our principal, Dr. Avan, the colleagues, the headmistress, Sudha ma'am, and you, young scientifics, technocrats. I would say yes, the budding technocrats. You know what is the budding technocrats? See, one thing is this, I am really happy to come over here just to see this. Who has invented this? Very good, simple thing. This is the light by Edison. Edison, you know it specifically. Thank you. For the staff members, we have taken much pains to make this. He is also awarded for the Times of India Group, the best for his NGO, for the rural masses from Hindi. You know, the innovative
या प्रदर्शनात पहिली ते तिसरी या गटात स्वानंद शिरोडे, साईराज बोरावके, आदित्य गाडे, अभिनंदन चौरे आणि साईराज कदम यांचा रेनबो कलर्सच्या सादरीकरणास प्रथम क्रमांक मिळाला, तर चौथी ते आठवी या गटामध्ये ऋतिक कोल्हे, अंकिता शिंदे, कबीर बनसोडे, भूमी नरोडे आणि श्रावणी पाटणकर यांच्या अपारंपरिक ऊर्जा या प्रकल्पाच्या सादरीकरणाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. काही प्रकल्पांना उत्तेजनार्थ बक्षीसही देण्यात आली. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, S9 मीडिया, कोपरगाव.